उरलेला काळ आता भगवत सेवेत भगवत चिंतनात का घालवावा. कारण काळ सारावा चिंतने. आपला जो काळ राहिलाय, जे काही आपलं आयुष्य राहिलंय ते आता भगवत चिंतनात घालवावं. पण दैव सांगतं की तुमचं जरी इच्छा असली, तुमची जरी काहीतरी परमार्थ करण्याची आकांक्षा असेल तर दैव सांगतं तसं घडत नसतं. का? मन एकाचं चिंतन करतं आणि दैव एकाचं चिंतन करत असतं. का? तर महाराज आपण कर्माधीन माणसं आहोत. जे जे कर्म आपण केलेलं आहे तेच आपण भोगत असतो. महाराज केले कर्म केले कर्म झाले त्याची वेगाने. केले कर्म झाले त्याची वेगाने. त्याची वेगाने. केले कर्म त्याची वेगाने. उपजले मेले ऐसे किती ऐसे किती. मेले ऐसे किती. महाराज जे जे आपण कर्म करू, जे जे आपण कर्म केलेलं आहे ते भोगावं लागतं महाराज. मग ते भोगावं लागतं हे चक्रार्थी. महाराज काही जण म्हणतात की आम्ही आयुष्यभर परमार्थ केला आणि आमच्या वाटेला शेवट दुःख आलं. का? त्याचं काय कारण असेल? आमच्या परमार्थाचं फळ कुठं गेलं? तर शास्त्र सांगतं महाराज तुम्ही जर कर्म केलंच नसेल तर त्याचं तुम्हाला फळ भोगायची गरजच पडत नाही. पण तुम्ही जे कर्म करताल त्याचं फळ हे निश्चित भोगावंच लागतं महाराज. किंबहुना भोगावंच लागतं असं नाही, ते भोगल्याशिवाय गत्यंतरच नसतं महाराज. विठाला कर्मामध्ये 3 प्रकार पडतात महाराज. काही कर्म केलं की लगेच फळ देतात. काही कर्म कालांतराने फळ देतात आणि काही कर्म जन्मांतराने फळ देतात. महाराज मला सांगा, पहिलं कर्म आहे केल्या क्षणी फळ आहे. विस्तावाला हात लावल्याच्या नंतर, विस्तावाला हात लावल्याच्या नंतर चटका किती वेळानं बसतो? माझी भाषा कळते ना सर्वांना? विस्तावाला हात लावल्याच्या नंतर चटका किती वेळात बसतो? तात्काळ बसतो महाराज. म्हणजे कर्म केलं की लगेच फळ आहे महाराज. काही ते कर्म क्षणार्धात फळ देणार आहे महाराज. दुसरं कर्म सांगितलंय महाराज कालांतरानं फळ देणार. तुम्ही आज कर्म करा, कालांतराने त्याचं तुम्हाला फळ भोगावंच लागणार. काय झालं, एक सद्ग्रस्त होते आणि त्यांना एक मुलगा होता महाराज. एकुलता एक मुलगा, पती पत्नी, आणि मुलगा थोडा 10-12 वर्षाचा झाला आणि मुलाची आई वारली महाराज. मग त्या वडिलांनी दुसरं लग्न न करता त्या मुलाचं संगोपन केलं महाराज. लहानाचं मोठं केलं, त्याला एवढं मोठं केलं की त्याला इंजिनियर बनवलं महाराज. पाहिजे असं संगोपन केलं आई नसताना आणि इंजिनियर केलं महाराज. इंजिनियर झाल्याच्या नंतर स्थळ यायला लागली, ठेपे यायला लागली आणि चांगल्या घरची मुलगी, चांगल्या घरच्या मुलीशी लग्न लावून दिलं महाराज त्यांचं, त्या इंजिनियरचं. मग इंजिनियरचं लग्न झालं, त्याचा संसार चालू झाला. दिवसभर ड्युटीला जायचं, संध्याकाळी घरी यायचं, मुलं बाळ सर्व परिवार व्यवस्थित असताना वडिलांचं वृद्ध काळ चालू झाला महाराज.
आणि वृद्धकाळ चालू झाल्याच्या नंतर वडिलांना पॅरालिसचा अटॅक आला महाराज. पॅरालिसचा अटॅक आल्याच्या नंतर मुलांना मनोभावे सेवा चालू केली महाराज वडिलांची. सकाळी ड्युटीला जाताना वडिलांना भेटायचा, जेवण खाऊन द्यायचा, संध्याकाळी वापस आलं की वडिलांची सेवा करायचा. असं 6 महिने वर्षभर चाललं महाराज. शेवटी मनुष्यच आहे तो, कंटाळा आला आपल्या वडिलांचा त्याला. पत्नीही कंटाळली सासऱ्याची सेवा करण्याकरता. आणि मग दोघांनाही कंटाळा आल्याच्या नंतर दोघांनी विचार केला की आता बास झालं म्हणले वडिलांचा त्रास. आता वडिलांनाही आपल्या त्रास होऊ नये आणि वडिलांचाही त्रास आपल्याला होऊ नये. मग मधला पर्याय काढू म्हणले. काय? आज आपल्या महाराष्ट्राची शोकांती काय महाराज? महाराष्ट्रामध्ये 1159 वृद्धाश्रम आहेत महाराज. ही महाराष्ट्राची शोकांतिका आहे. आणि त्या वृद्धाश्रमाचा पर्याय काढला आणि वडिलांना घेऊन तो मुलगा वृद्धाश्रमाकडे गेला महाराज. वृद्धाश्रमामध्ये ऍडमिशन केलं. सांगितलं काय महिन्याचा जो खर्च असेल तो मला सांगा, मी आणून देईल आणि आमच्या वडिलांना सांभाळा म्हटले. वडील वयोवृद्ध झालेले आहेत. वडिलांना सोडलं, ऍडमिशन केलं आणि मुलगा घरी आला महाराज. वडील मुलापेक्षा हुशार निघाले महाराज. मुलगा घरी यायच्या अगोदर वडील घरी. वडिलांनी सांगितलं, अरे बाळा, तुला मी जन्माला घातलं, आई नसताना संगोपन केलं आणि तू मला वृद्धाश्रमामध्ये ठेवतोस. मी तुला ही प्रॉपर्टी देण्याच्या अगोदर हेच वचन घेतलं होतं का की माझा सांभाळ करशील का नाहीस म्हणून? माझं संगोपन तुला करावं लागेल, सांभाळ करावा लागेल. त्यावेळेस मुलानं महाराज नाईलाज झाला, 1-2 महिने जाऊ दिले. मग त्यांनी विचार केला, वडील असे जाणार नाहीत म्हटले. मग आता वडिलांचा शेवट करू म्हणले आपण. मग शेवट केला तर पोलीस स्टेशन, 12 भानगडी सगळ्या होत्या म्हटले. मग पत्नीनं सुंदर आयडिया सुचवली महाराज. पत्नी चांगल्या घरची होती. पत्नीनं सांगितलं, तुम्ही काय करा म्हणले, बाबांना घ्या आणि काशीला घेऊन जा म्हटले. काशीला घेऊन जा आणि गंगेमध्ये सोडून द्या म्हटले. तिकडे जे काय व्हायचंय ते होईल म्हटले. त्यांचं आपला कटकट, आपला त्रास संपेल. महाराज मुलानं पत्नीचं ऐकलं आणि वडिलांना उचललं. वडिलांना सांगितलं, चला बाबा, आपल्याला आता काशी यात्रेला जायचंय. काशी यात्रेला जायचंय म्हणल्याच्या नंतर वडिलांना आनंद झाला. वडील क्षणार्धात काशीला जाण्याकरता निघाले महाराज. काशीला गेले. ट्रेननं काशीला गेल्याच्या नंतर ट्रेन बराबर 2-3 वाजता काशीमध्ये पोहोचली. मुलगा आणि वडील स्टेशनवर उतरले महाराज. आणि स्टेशनवर उतरल्याच्या नंतर वडिलांनी सांगितलं, बघ एखादा आश्रम, एखादा मठ बघ, आपण तिथं रूम करू, सकाळी गंगेचं स्नान करू, काशी विश्वनाथाचं दर्शन करू आणि परत आपल्या गावाकडे जाऊ. पण मुलाच्या डोक्यात वेगळं शिजत होतं महाराज. मुलगा म्हणला, बाबा, आपण इथं का रूम करण्याकरता आणि राहण्याकरता आलो नाहीत. क्षेत्राचा असा नियम आहे की क्षेत्रात गेल्या पहिलं अगोदर तीर्थाचं स्नान करायचं आणि मग तीर्थामध्ये क्षेत्रामध्ये प्रवेश करायचा. महाराज वडील सांगतायत, अरे थंडीचे दिवस आहेत, गंगेचं पाणी खूप गार असतं, बर्फासारखं गार असतं. त्या एवढ्या थंडीमध्ये मला कसं सहन होईल म्हटले ते पाणी, तुम्हाला घेऊन जाऊ नकोस. त्यावेळेस मुलाने सांगितलं, हट्ट धरला, बाबा याच वेळेस आपली गंगेचं स्नान करायचंय. मुलगा वडिलांना घेऊन गेला महाराज. कुठं? गंगेवर. निर्मनुष्य गंगा महाराज. 2-3 वाजता कोण असणार आहे गंगेवर? एकही मनुष्य गंगेवर नव्हता. मुलानं वडिलांना धरलं आणि चला म्हटला. तीर्थाचा असा नियम असतो की जोपर्यंत पाणी नाभीपर्यंत येत नाही, म्हणजे आपल्या नाभीपर्यंत पाणी येत नाही, तोपर्यंत तीर्थस्नानाचं महत्व प्राप्त होत नसतं. वडील म्हणतायत, अरे बाबा ते सगळं खरंय, पण मला कुठं पावता येत नाही, काही नाही, मी इथंच बसतो पायऱ्यावर आणि स्नान करतो, तू पुढे जा, स्नान करून वापस ये. मुलानं सांगितलं, तसं नाही बाबा, क्षेत्राचा नियम म्हणजे नियम असतो, तीर्थाचा नियम म्हणजे नियम असतो, तो नियम आपण पाळलाच पाहिजे. सर्व नियम त्याला आठवायला लागले महाराज.
त्यानं वडिलांना घेतलं आणि कमरे इतक्या पाण्यात गेला महाराज। वडिलांनी सांगितलं बास झालं आता, नाभीपर्यंत पाणी आलंय, बास झालं आता, मला इथं स्नान करू दे, आपण वापस जाऊ। त्यावेळेस मुलानं सांगितलं नाही, म्हणला बाबा थोडं पुढे चाला, इथं पाण्याचा प्रवाह थोडा कमी म्हटले, थोडा पुढे जाऊ आपण। महाराज त्यानं पुढे नेलं, नरडे इतकं पाणी आलं आणि वडिलांनी सांगितलं बास कर आता। आणि महाराज त्यानं नरडे इतकं पाणी आल्याच्या नंतर वडिलांना सांगितलं आता गंगेची स्पीड तर भरपूर असते। त्या वेळेस सांगितलं वडिलांना बाबा तुमचा आम्हाला कंटाळा आलेला आहे, तुम्हाला आता मी इथं सोडून देणार आहे। वडिलांना कळालं की हा आपल्याला इथं सोडून देणार आहे। वडील म्हणले बाबा अरे मला पॅरालिसिस अटॅक आलेला आहे, माझं एक अर्ध शरीर निकामी आहे, त्या ठिकाणी मला तू आता इथं सोडून देणार म्हटल्याच्या नंतर माझा आयुष्याचा शेवट होईल। तो म्हटला हो बाबा, तुमचा शेवट करण्याकरता तुम्हाला इथं आणलेले। महाराज तो तिथं सोडून देणार इतक्यामध्ये वडिलांमध्ये कुठून एवढी ताकद आली महाराज, वडिलांनी त्यात स्वतःचा हात त्या मुलाच्या हातातून सोडून घेतला आणि मुलाच्या हाताला घट्ट मिठी मारली महाराज। मुलगा हाताची मिठी सोडवतोय पण वडिलांची मिठी काही सुटत नाही। वडील म्हणले तुला मला सोडून द्यायचंय ना, एक काम कर, या ठिकाणी सोडून देऊ नको, थोडं वरी घेऊन जा आणि तिथं नेऊन मला सोडून दे। तो म्हणला बाबा इथं सोडलं काय आणि वरी सोडलं काय, मरणार तुम्ही हे निश्चित आहे। ते म्हटले सगळं जरी खरं असलं तरी मला इथं सोडू नको, मला वरी नेऊन सोड। तो म्हणला इथं सोडलं काय आणि वरी सोडलं काय, मरण निश्चित आहे ना, मग काय इथं तुम्ही सोडू नका म्हणता। त्यावेळेस त्या वडिलांनी उत्तर दिलं की मी माझ्या वडिलांना याच ठिकाणी सोडलं होतं। विठाला मी कशासाठी सांगतोय, मूळ सिद्धांतावर या। काही कर्म केले की तात्काळ फळ आहे आणि काही कर्म कालांतराने फळ देतात। त्या मुलाने त्यांच्या वडिलांना ज्या वेळेस सोडला असेल त्यावेळेस सोडला असेल, पण त्यांना सोडण्याची वेळ ज्या अर्थी येत आहे त्या अर्थी त्यांनी ते कर्म केलेले, म्हणून ते जे कर्म आहे ते कालांतराने फळ देणार आहे महाराज। आणि काही कर्म जन्मांतराने फळ देत असतात। विठाला जन्मांतराने म्हणजे या जन्मात केलेलं फळ, या जन्मात केलेलं कर्म त्याचं अनेक जन्मानं संचित रूपानं त्याचं फळ भेटत असतं महाराज। महाभारतात खूप मोठा दृष्टांत आहे, सर्वांना परिचित आहे, जास्त सांगून वेळ घेत नाही महाराज। भीष्म पितामह ज्यावेळेस सर्पंजरी पडले महाराज, सर्व शरीरामध्ये बाण आहे, त्यांच्या बाणाच्या शय्यावर झोपलेले कोण, भीष्म पितामह। आणि भीष्म पितामह झोपलेले असताना भगवान त्यांना भेटायला गेले महाराज। भगवान श्रीकृष्ण ज्यावेळेस भेटायला गेले त्यावेळेस भीष्म पितामह रडू लागले महाराज। सांगितलं देवा आयुष्यभर कधी खोटं बोललो नाही, आयुष्यभर कधी कुणाचं वाईट केलं नाही, आयुष्यभर एकाचा म्हणून राहिलो, तरीही माझ्या वाट्याला 42 दिवसाचं हे 6 महिन्याचं 6 महिन्याचे 42 बाण माझ्या शरीरामध्ये का। त्यावेळेस भगवंतानं एक स्क्रीन तयार केली महाराज अशी, आणि ती स्क्रीन तयार करून भीष्म पितामहांना दाखविलं की भीष्म पितामह तुम्ही जे कर्म केले ते तुम्हाला भोगायचंय म्हणले। ते म्हणले माझ्याकडून असं कोणतं वाईट कर्म घडलं की मला 6 महिने बाणाच्या शय्येवर झोपावं लागतंय। त्यावेळेस भगवंतानं जी स्क्रीन तयार केली ती ना, त्याच्यामध्ये तो चित्रपट दाखवला महाराज भगवंतानं। काय नाही महाराज, भीष्म पितामह छोट्या बालकाच्या रूपामध्ये होते, एका राजाचा चिरंजीव होते। त्यावेळेस फिरत फिरत आपल्या रानात गेले महाराज, आणि रानात गेल्याच्या नंतर एक सरड्या रस्त्यावर चलत होता महाराज, रस्त्यावर सरड्या चलत होता आणि स्वतः जवळ त्यांच्या धनुष्य बाण होता महाराज। बाणानं त्या सरड्याला मारलं नाही त्यांनी, पण ते बाण हातात जो होता त्या बाणानं महाराज त्या सरड्याला असं उचललं आणि असं गवतात फेकून दिलं महाराज। गवतात फेकून दिलेल्या सरड्याला त्या ठिकाणी गवत नसून एक निवडुंगाचं झाड होतं महाराज, आणि त्या निवडुंगाच्या झाडाला अनेक प्रकारचे काटे होते। निवडुंगाचं झाड आपल्याला माहिती, त्याचा काटा सरळ आडवा उभा बोरीसारखा कसाच नसतो महाराज, कसाही काटा त्याला निवडुंग म्हणतात। आणि त्या निवडुंगाच्या झाडावर तो सरड्या पडला आणि पडल्याबरोबर
6 सेकंदात त्या सरड्याचा जीव निघून गेला. किती छोटस कर्म आहे. आपण सहज असं सरड्या उचलतो आणि बाजूला टाकतो. 6 सेकंदात सरड्याचा जीव निघून जातो महाराज. 6 सेकंदात जीव निघून गेलेला सरड्या त्याचं कालांतरानं जन्मांतरानं जे कर्म घडलेलं आहे त्याचं फळ इतकं होत 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 संचित रूपानं परिणाम 6 महिने भीष्माचार्यांना शरपंजरी पडावं लागलं. म्हणजे आपल्या हातून जर छोटस जरी वाईट कर्म घडलं तरी त्याचं फळ आपल्याला भोगावं लागतं. विठाला मग असा असणार आपला कर्मप्रधान जीव ज्या वेळेस जन्माला येतो, कर्मप्रधान जीव ज्या वेळेस जन्माला येतो तसं पाहायला गेलं तर 84 लाख योनीत महाराज. 84 लाख योनीमध्ये अनेक प्रकारचे जीव आहेत. अनेक प्रकारचे जीव असताना भगवंताने एक असा जीव बनवला की तो या 84 लाख योनीची मुक्तता करेल. त्याचं नाव आहे मनुष्य. विठाला त्या जीवाचं नाव आहे मनुष्य. महाराज मनुष्य जीव असा आहे की ज्या या 84 लाख योनीत याच्यातून मुक्तता प्राप्त करू शकतो. त्याचं शरीर उत्तम चांगले, शरीर उत्तम चांगले, शरीर उत्तम चांगले, शरीर उत्तम चांगले, शरीर सुखाचे भोसले, शरीर सुखाचे भोसले, शरीर सुखाचे होतले, शरीर सुखाचे होतले, शरीर साध्य होय केले, शरीर साध्य होय केले, शरीर साध्य होय केले, शरीर साध्य होय केले, साधले परब्रह्म, साधले परब्रह्म, साधले परब्रह्म, साधले परब्रह्म. या 84 लाख योनीमधून मुक्तता करण्यासाठी हे शरीर भगवंतानं दिले महाराज. जेने हा जीव दिला दान, जेने हा जीव दिला दान, तयाचे करीन चिंतन, जग जीवन नारायण, काहीन गुण तयाचे. जेने हा जीव जेने हा जीव दिला दान. भगवंताने जीव आपल्याला दान म्हणून दिलेला आहे महाराज. पण हे दान दिलेलं शरीर त्याच्याच सेवे करता, त्याच्या नामस्मरणा करता घालविल तो खरा मनुष्य, तो खरा पुरुषार्थी महाराज. नसता भगवंतानं दिलेलं शरीर जर आपल्या संसाराकरता घालवित असेल, आपल्या प्रपंचाकरता जात असेल तर याही जीवनात आपला मुक्ती मार्ग भेटेल याची शाश्वती नाही महाराज. कारण 83,99,999 ज्या योनी आहेत ना या फक्त भोगण्याच्या योनीत महाराज. पशु काय पाप पुण्य जाणती, उत्तम मध्यम भोग भोगिती. महाराज बाकीच्या योनीमध्ये फक्त भोग भोगले जातात, तिथं आपल्या उद्धाराचं साधन केलं जात नाही महाराज. मग उद्धाराचं साधन कुठं केलं जातं तर या मनुष्य देहामध्ये महाराज. हे शरीर भगवंताने जे आपल्याला दिलंय ते त्याचं भजन करण्याकरता दिलेले महाराज. देवे दिला देह भजना गोमटा. बरं महाराज भजना करता दिलेलं शरीर हे सहजासहजी प्राप्त झालेले का महाराज? शरीर सहज भेटतं का? शास्त्रांना विचारा महाराज, मनुष्य जन्म इतका सोपा आहे का म्हणून. शास्त्र सांगतं जीवनामध्ये 3 गोष्टी दुर्लभ आहेत. त्या
तीन गोष्टीमध्ये पहिलं दुर्लभ गोष्ट असेल तर ते मनुष्य जन्म आहे विठाला. दुर्लभम त्रयमेव वैतत् देवानुग्रह हेतुकम मनुष्यत्व मुमुक्षत्व महापुरुष संश्रयाः. याचा अर्थ असा होतो की पहिला मनुष्य जन्म दुर्लभ आहे. दुसरी गोष्ट सांगितली मुमुक्षता म्हणजे साधकाचं जीवन दुर्लभ आहे. आणि तिसरी गोष्ट सर्वात दुर्लभ जर कुठली असेल तर संतांचा सहवास दुर्लभ आहे विठाला. आणि हा जन्म इतका दुर्लभ असताना आपल्याला भेटला म्हणजे आपलं काहीतरी पूर्वजन्माचं नरदेह दुर्लभ जाणार, नरदेह दुर्लभ जाणार. शतवर्षाची गणना रे, शतवर्षाची गणना, शतवर्षाची दुर्लभ आहे महाराज, दुर्लभ. एखादा आंधळा मनुष्य टाळी बाजूत बसलाय महाराज आणि टाळी वाजवता वाजवता त्याच्या हाताला कावळा सापडतो महाराज. की जो सर्वात चतुर प्राणी म्हणून गणला जाणारा कावळा डोळस माणसांनाही सापडत नाही. कितीही प्रयत्न करा तुम्ही, जाळी टाका, काही करा, तो न सापडणारा प्राणी म्हणजे कावळा. पण तो आंधळ्या मनुष्याच्या हातात जसा सापडावा ना तसा हा आपल्याला नरदेह प्राप्त झालेला आहे महाराज. पावलो हा देह कागताली न्याय न घडे हे उपाय घडो आले. न घडणारी गोष्ट घडली ते आपलं मनुष्य जन्म आहे महाराज. मग असा असणारा जन्म आपल्याला जर प्राप्त झाला असेल, आपल्याला जर देवानं दिला असेल तर आपलं परम कर्तव्य काय असेल तर गुरुजींसारखं जीवन जगणं विठाला. काय होतं गुरुजींचं जीवन? असोनी संसारी जीवे वेगू करी वेदशास्त्र उभारी बाह्य सदा महाराज. संसारात होते पण परमार्थात आपल्या जीवनाचा उद्धार कसा केला जाईल, आपला जीवनाचा उद्धार कसा होईल, याचा मुक्ती मार्ग काय असेल याचा सतत ध्यास असणं म्हणजे गुरुजींचं जीवन आहे विठाला. मरण प्रत्येकाच्या वाट्याला आहे. आजपर्यंत इथं कुणीही येथे नाही उरले अवतारे, येथे नाही उर आले अवतार येरते पामर जीव किती. अहो 9 भी मर गए, 10 भी मर गए, मर गए 12 बाकी. महाराज सगळे मरणार आहेत, इथं राहण्याकरता कोणीच आलेलं नाही. आणि मरण अशी गोष्ट आहे महाराज, तुम्ही त्याच्याकरता प्रयत्न करा अथवा न करा. काही माणसं महाराज आत्महत्या करतात, कुणी औषध पेतो, कुणी फाशी घेतं, अनेक प्रयत्नानं मरण्याचा प्रयत्न करतात महाराज. अहो हे शरीर जर शाश्वत असतं ना, इथं येणारा मरणारच नसेल, अमरत्वच पदवी घेऊन आलेला असेल तर मरण्यासाठी प्रयत्न करायला पाहिजेत महाराज. पण हे शरीर न राहणारं शरीर आणि ह्याच्यासाठी मरण्यासाठी काय प्रयत्न करायचेत महाराज. आज मरणामध्ये 3 प्रकार पडतात महाराज. तुम्ही मरणाची वेळ चुकवू शकत नाही,
तुम्ही मरणाचं ठिकाण चुकवू शकत नाहीत आणि तिसरी गोष्ट मरणाचा अधिकारी चुकवू शकत नाहीत. 3 मुद्दे लक्षात ठेवा महाराज. मरणाची वेळ तुमची ज्या वेळेस ठरलेली असेल ना ती वेळ तुम्ही चुकवू शकत नाहीत. भरपूर जणांनी प्रयत्न केले महाराज, अनेकांनी अनेक प्रयत्न केले महाराज. पुराणातलं एक उदाहरण आहे महाराज मरणाची वेळ चुकवण्यासाठी. काय झालं महाराज, गरुडाची आई जी गरुडीन होती ना, गरुड म्हणजे भगवंताचं वाहन, भगवान विष्णूचं वाहन म्हणजे गरुड महाराज. आणि त्या गरुडाचं आई म्हणजे ती गरुडीन जी असणारी आई ती अशीच महाराज फिरत फिरत असताना एके दिवशी तिला यमराजाने जेहारी केला महाराज. आणि यमराजाने जेहारी केल्याबरोबर तिनं ओळखलं की आपला काळ जवळ आलेला आहे. म्हटली आपला आता शेवटचा वेळ जवळ आलेला आहे. महाराज दुपारपासून म्हातारीच्या चेहऱ्यावरचं हसूच गायब झालं. तिला कळालं की आपल्याला आता आपल्या जायचा वेळ जवळ आलेला आहे. म्हातारीनं हसणं खाणं पिणं सगळं बंद केलं. संध्याकाळी ज्यावेळेस गरुड राजा तिथं आला, घरी आला, आई एका कोपऱ्यात बसलेली उदास बसलेली महाराज. त्यावेळेस गरुडानं विचारलं, काय झालं आई साहेब, काय एवढ्या चितागती बसलात, काय झालंय तुम्हाला? गरुडाची आई आणि एवढी दुःखी कस काय? त्यावेळेस त्या आईनं सांगितलं, गरुडा आज यमराजानं जेहारी केला रे म्हटले मला. बहुतेक माझी जाण्याची वेळ जवळ आली म्हटली आता, त्याच्यामुळं दुःखी म्हटले मी. गरुडाला अहंकार निर्माण झाला महाराज. अरे भगवंताचं वाहन असणारा मी गरुड, सर्व पक्ष्यांचा राजा असणारा मी गरुड, आणि माझ्या आईला नेण्याकरता यम येतो. गरुडानं सांगितलं, काही नाही आई, घाबरू नकोस. यम हसून गेलाय का, जेहारी करून गेलाय का तुला? चिंता करू नको, मी 7 समुद्राच्या पार पर्वत रांगामध्ये एका गुफेत नेऊन ठेवतो म्हणले तुला. आईला हसू आलं, आईला आनंद झाला. आई गरुडाच्या पाठीवर बसली महाराज आणि एका रात्रीमध्ये 7 समुद्र पार करून, 7 रांगा ज्या पर्वताच्या आहेत त्या पार करून एका गुहेमध्ये गरुड राजा आपल्या आईला घेऊन गेला महाराज. आणि गेला आणि आईला त्या गुफेमध्ये ठेवलं, पाठीहून खाली उतरलं आणि आईला सांगितलं, आई आता घाबरू नको म्हटले तू, इथं यम का यमाचा बापही येणार नाही. महाराज तसं बोलता क्षणी आईनं हसू लागली. आई हसायला लागली की गरुडानं विचारलं, आई का हसतेस म्हटले? मी एवढं गांभीर्यानं बोलतोय आणि तू का हसतेस म्हटले? आईनं सांगितलं, बाळ गरुडा एकदा पाठीमागे फिरून बघ म्हटले. महाराज गरुडाने नुसतं पाठीमागे फिरून बघितलं, तिथं यमराजा आपल्या रेड्या सहित हजर महाराज. यमराजानं सांगितलं, जेहारी म्हटले, जेहारी गरुड राजा जेहारी. जेहारी झाल्याच्या नंतर गरुडाला आश्चर्य वाटायला लागले की यमराजा इथं कसं काय? यमराजानं सांगितलं, गरुडा तुझे द्यावे तेवढे धन्यवाद कमीत म्हटले. गरुड म्हणला, कशासाठी? त्यावेळेस यमराजानं जे सांगितलेलं आहे ना ते लक्ष देऊन ऐका महाराज. यमराजा बोलला, तुझ्या आईचा मरणकाळ जवळ आला होता, त्यामुळे मी तुझ्या आईला जेहारी घातला होता, ही गोष्ट खरी आहे म्हटली. पण मला असा प्रश्न पडला होता की तुझ्या आईचं मरणाचं जे ठिकाण आहे ना ते इथं होतं आणि तुझी आई इथून 7 पर्वतांच्या रांगा, 7 सागराच्या रांगांच्या पलीकडे एका ठिकाणी होती. आणि मला असा प्रश्न पडला होता की आज तुझ्या आईचं मरण, आज रात्री 12 वाजता तुझ्या आईचं मरण आहे, पण इतक्या लवकर इतक्या दूर कशी तुझी आई जाईल असा मला प्रश्न पडला होता. पण माझा प्रश्नाचं उत्तर हे तू दिलंस म्हणले. गरुडा तुझे फार मोठे उपकार झाले की तुझ्या आईला इथं घेऊन आलास. कशासाठी सांगतोय की मरणाचं तुम्ही ठिकाण चुकवू शकत नाही, मरणाची तुम्ही वेळही चुकवू शकत नाहीत. आणि जर समजा तुमचं मरण लिहिलेलं असेल एखाद्या ठिकाणी तर त्या ठिकाणी तुमचं मरण येणार म्हणजे येणार. आणि मरणाचा अधिकारही तुम्ही चुकवू शकत नाहीत महाराज. जर ज्याचं मरण आलेलं आहे ना तोच जाणार, तोच मरणार, दुसरे मारणार नाहीत महाराज. अशीच एका गावची बस निघाली,
मरणाचा अधिकारी चुकविता येत नाही. त्याचं उदाहरण सांगतो तुम्हाला. एका गावची बस निघाली महाराज यात्रेला. 50 प्रवासी एका गावामधले अष्टविनायकाच्या दर्शनासाठी निघाले महाराज. महाराष्ट्र दर्शनासाठी निघाले. आणि निघाले असताना असेच पावसाचे दिवस चालू झाले महाराज. अचानक अवकाळी वातावरण तयार झालं आणि विजांचा कडकडाट चालू झाला महाराज. एक वीज यायची, बस पर्यंत यायची आणि वापस जायची महाराज. वीज यायची आणि बस पर्यंत यायची आणि वापस जायची. असं एक नाही, दोन नाही, 14 वेळेस वीज आली, कडकड कडकड वाजायची आणि वापस जायची महाराज. ड्रायव्हरनं बस थांबवली आणि त्यानं सांगितलं की आपल्या गाडीमध्ये कोणीतरी पायाळू मनुष्य म्हटले आणि त्या पायाळू मनुष्यासाठी वीज येते आणि वापस जाते म्हटले. कशामुळं? तर बाकीचे चांगले लोक असल्यामुळं ही वीज वापस जाते म्हटली. मग गावातले लोक महाराज सर्वांना माहित असतो कोण पायाळू आहे कोण डोकाळू आहे. लोकांनी सांगितलं कोण पायाळू आहे. अमुक अमुक प्रकारचा एक भजन्या होता महाराज. त्याला एकच अभंग पाठ होता त्याचा. विढाला विढाला महाराज. तो भजन्या पायाळू होता महाराज. त्या लोकांनी सांगितलं हा पायाळू मनुष्य म्हटले आणि त्याला एकच अभंग पाठ होता महाराज. कुठला? साधकाची दशा उदास असावी महाराज. असा एक अभंग पाठ असणारा भजन्या त्यानं सांगितलं काही अडचण नाही म्हटली. मी पायाळू आहे ना, माझ्यामुळे वीज येते. मी या एसटीच्या खाली या बसच्या खाली उतरतो. बाकी तुम्ही 49 जण इथून प्रवासाला निघून जा म्हटले. महाराज तो भजन्या खाली उतरला. त्या अभंगाची त्याला आज परीक्षा द्यायची वेळ आलती. कशासाठी? तर मरणाची परीक्षा द्यायची होती महाराज. तो भजन्या खाली उतरला. 150 फूट एसटी पुढे निघून गेली. परत वीज कडाडली महाराज आणि वीज जशी कडाडली तशी त्या एसटीवर पडली. 49 जण मेले, एकटाच वाचला. का वाचला? तर तो मरणाचा अधिकारी नव्हता म्हणून वाचला. जे मरणाचे अधिकारी होते ते मेले, जो मरणाचा अधिकारी नव्हता तो वाचला. म्हणजे जीवनामध्ये मरण तुम्हाला त्याची वेळही चुकवता येत नाही, मरणाचं ठिकाणही चुकवता येत नाही आणि मरणाचा अधिकारही चुकवता येत नाही. म्हणजे हे शरीर कसं आहे तर भाडे तत्वावर आणलेलं शरीर आहे, इथं राहण्यासाठी कुणीही आलेलं नाही. मग हे शरीर जर पंचतत्वाचं भाड्यानं आपण आणलं असेल, ज्या भगवंताने हे शरीर आपल्याला दान म्हणून दिलं असेल, त्या भगवंताचं नामस्मरण आपण केलं पाहिजे का नाही केलं पाहिजे? तर त्या भगवंताचं आपण नामस्मरण केलं पाहिजे महाराज. कारण अनेक जन्मामध्ये जो हा जीव त्रस्त झालेला आहे, दुःखी झालेला आहे, त्या जीवाला जर जन्म मरणाच्या यातना मुक्त करायच्या असतील, जन्म मरणाच्या यातना संपवायच्या असतील तर हा मनुष्य जन्म आहे. म्हणून जीवनामध्ये दुःख प्रत्येकाचे आहेत महाराज. कुणाचे छोटे असतील, कुणाचे मोठे असतील, पण एक दुःख सर्वांच्या जीवनामध्ये, ते म्हणजे जन्म मरणाचं दुःख. आणि हे जन्म मरणाचं दुःख जर संपवायचं असेल तर हा मनुष्य जन्म आणि या जन्मामध्ये हे दुःख संपलं जातं. अभंगाचं पहिलं चरण. एक वेळ करी या दुःखावे गाडे, एक वेळ करी या दुःखावे गाडे, या दुःखावे गाडे, एक वेळ करी या दुःखावे, एक वेळ करी या दुःखावे गाडे, एक वेळ करी या दुःखावे गाडे, एक वेळ